श्रीकृष्ण रायरा मठातर्फे येत्या शनिवारी 2 मे रोजी श्री श्रीनिवास कल्याण महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे। कर्णिक नगर जुन्या वॉलचंद कॉलेज जवळील चिल्ड्रन पार्क शेजारी हा सोहळा पार पडणार असल्याची माहिती डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, माजी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली आणि उत्सव खजिनदार लक्ष्मण कर्ली यांनी पत्रकार परिषदेत दिली। मठाचे प्रमुख श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसादा यांच्या मार्गदर्शनाखाली मानवतेच्या कल्याणासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। नंदकिशोर रामकिशन धूत आणि डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्यावर विशेष सेवा कर्त्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। महोत्सवातील धार्मिक विधी पहाटे 5 वाजता पुण्य हवनाने सुरू होऊन रात्री 10 वाजेपर्यंत चालणार आहे। राघवेंद्र आचार्य यांच्या हस्ते वेदमंत्राच्या घोषात सर्व विधी पार पडणार आहेत। वरपूजा, कन्यादान, मंगलसूत्र, अक्षता, आरती, प्रसाद वितरण तसेच तैलाभ्यंजन, महापंचामृत पूजा, निजपात दर्शन आणि तोमाला सेवा यांचा समावेश असेल। तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर आणि देवी पद्मावती यांच्या प्रतिकात्मक विवाहाचा हा सोहळा धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। विश्वशांती, समृद्धी आणि कौटुंबिक सौख्यासाठी प्रार्थना हा महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे। या कार्यक्रमाच्या आयोजनात सल्लागार म्हणून गौतम संचेती यांचे मार्गदर्शन लाभले आहे। तसेच उत्सव अध्यक्ष शिवशंकर अंजनाळकर, उपाध्यक्ष नरेश बोल्लू, मंदार कुलकर्णी आणि लक्ष्मण कर्ली यांनी अधिकाधिक भाविकांना सहपरिवार उपस्थित राहून आध्यात्मिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे। नमस्कार, मी डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे, विशेष सेवा करता, जे कल्याण उत्सव सोलापूर मध्ये येत्या शनिवारी 2 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आलेला आहे। हा कल्याणोत्सव श्रीकृष्ण रायरा मठ सोलापूर तर्फे आयोजित करण्यात आलेला आहे। या कल्याणोत्सव मध्ये जसं तिरुपती देवस्थानमध्ये आपण बघतो की श्रीनिवासांची जशी कल्याण म्हणजे लग्नाचा जे सोहळा असतो तसा एक सोहळा आपल्या सोलापुरात आपण करत आहोत। हा सोहळा दिवसभर चालणार आहे 2 मे रोजी आणि हा सोहळा जे आपल्या कर्णिक नगर सोलापूरमध्ये जे चिल्ड्रन्स पार्क आहे येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या सोहळ्यासाठी सर्व सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं, कारण की हा सोलापूरकरांसाठी एक आध्यात्मिक असा एक सोहळा आहे, ज्यामध्ये भगवान आपल्या तिरुपती देवस्थानचे जी मूर्ती असते ते सोलापुरात आणण्यात येणार आहे। त्याचबरोबर पद्मावती देवीची मूर्ती सोलापुरात आणण्यात येणार आहे आणि यासाठी श्री कमलनाथ प्रसाद श्री कमलनाथ प्रसाद महाराज आहेत, जे हे सोहळा पार पाडणार आहेत। ते जे आपले राघवेंद्र स्वामी मठ आहे त्याचे ते प्रमुख आहेत, तेही सोलापूरमध्ये येणार आहेत आणि त्यांच्याबरोबर बरेचसे जे गुरुजी असतील जे ह्या सोहळा पार करण्यासाठी सोलापूरमध्ये येणार आहेत। तर सोलापूरकरांसाठी एक वेगळी अशी आपल्या आध्यात्मिक पर्वणा आपल्याला मिळेल। तर प्रत्येक सोलापूरकरांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहावं। या सोहळ्यासाठी भोजनाचीही व्यवस्था इथे करण्यात आलेली आहे, त्यामुळे असा सोहळा आपण कोणीही आपल्या ह्याच्यामध्ये वेळात वेळ काढून यावं ही विनंती करतो। धन्यवाद। सोलापूर शहरवासियांना सस्नेह आमंत्रण। श्रीकृष्ण रायरा मठ यांच्या वतीनं श्रीनिवासा कल्याण महोत्सव कार्यक्रम 2026 2 तारखेला आयोजित केलेला आहे। तर या कार्यक्रमासाठी श्री 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 स्वामी कमलनाथ प्रसाद यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यासाठी विशेष सेवा करता म्हणून नंदकिशोरजी दूत आणि नेते सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या तर्फे हा कार्यक्रम पूजा करता म्हणून त्यांना आयोजित केलेले आहे। हा कार्यक्रम चिल्ड्रन पार्क या ठिकाणी वालचंद कॉलेज या ठिकाणी चिल्ड्रन पार्क पूर्व भागात होणार असून पूर्व भागातल्या सगळ्या भक्तांना आणि पद्मावती आणि व्यंकटेश्वर श्रीनिवासा यांचा कल्याणोत्सव होत असल्यामुळे पूर्व भागातले नागरिक तर सर्वांना आवाहन करूच इच्छितो, पण सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील संपूर्ण परिसरातील नागरिक भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सहभागी व्हावं आणि पहाटे 5 वाजल्यापासून तिरुपती देवस्थान ठिकाणी ज्या पद्धतीने कल्याण महोत्सवाच्या माध्यमातून विधी प्रक्रिया होत असते, तो संपूर्ण विधी प्रक्रिया आपल्या सोलापुरात पहाटे 5 वाजल्यापासून रात्रीच्या 10 वाजेस्तोवर हा विधी प्रक्रिया होणार आहे। तरी सर्व भाविकांनी त्या विधी प्रक्रियेस उपस्थित राहून
संपूर्ण प्रक्रियेचा लाभ घ्यावा आणि आशीर्वाद घ्यावा असे आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो. जय श्रीमन नारायणा. श्री कृष्ण रायरा मठ सोलापूर स्नेह आमंत्रण करत आहे. श्री श्रीनिवास कल्याण महोत्सव 2 मे 2026 रोजी चिल्ड्रन पार्क वालचंद कॉलेजच्या शेजारी पूर्व विभाग अशा ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर या कार्यक्रमास आपल्या सोलापूरकर व आजूबाजूचे जे गावे असतील सर्वांनी उपस्थित राहून ह्या कार्यक्रमास श्री श्रीनिवास यांचा श्री बालाजी व्यंकटेश्वरा यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावं अशा आध्यात्मिकचा या कार्यक्रम असे लाभ आपल्या सोलापूरला भेटला हे बहुभाग्य असं मी समजून घेतो. आणि ह्या कार्यक्रमाचा विशेष सेवाकर्ता म्हणून श्री नंदकिशोर रामकृष्ण दूत व श्री सूर्यप्रकाशजी राजेश कोटे व श्रीनिवासजी आशप्पा कर्ली यांच्या साह्याने यांच्या माध्यमातून एवढा मोठा पवित्र हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सर्व सोलापूरकरांना मी विनंती करतो की आपण ह्या कार्यक्रमास येऊन शोभा वाढवावा आणि श्री पद्मावती समेत यांचा आशीर्वाद घेऊन सर्वांनी सुख आणि समृद्धी आरोग्यदायक राहावं म्हणून श्री कृष्णरायरा मठाच्या माध्यमातून मी आवाहन करतो. जय श्री कृष्ण.